की थ्रीसम ऐकून मुली नाही येतात वगैरे. वाटेल ते प्रश्न विचारतोयस तू. असं का मुलीला माहिती असेल की थ्रीसम, अरे बापरे ह्याला थ्रीसम आवडतं, असं का? कमिंग बॅक टू तुझं करिअर. हां, ठीक आहे. आता टप्पे तर तुझ्या करिअरला काही नाहीत खरं सांगायचं तर. म्हणजे मी कसाही उडी मारली रे कुठे. तर त्यातले 2-3 गोष्टी ज्या तू करतोस आयुष्यात किंवा केल्यास, टाइमपास हा सिनेमा, काळे धंदे ही वेब सिरीज, किंवा तू आत्ता करत असलेली स्किट्स, कायम जिथे तू तिसरा असतोस त्या गोष्टींचं धडवलं होतं. असं काही फिटेश आहे का थ्रीसमचं की ज्यामुळे आयुष्यात मुली घाबरत आहेत यायला? फेटिश नाही आहे थ्रीसमचं कधीच. म्हणजे असं मला आय एम नॉट इन टू थ्रीसम. मला ते जरा हे होतं. पण त्यामुळे काय मुली लांब जातात असं मला वाटत नाही. किंवा हे मी कोणालाच सांग असं का होईल खणकर, ए बापरे बापरे ह्याला थ्रीसम आहे, ह्याला असं का कोण काय तुला अनुभव आलाय का तसा? हां, मग तुला काय तर कसं माहिती की थ्रीसम ऐकून मुली नाही येतात वगैरे. वाटेल ते प्रश्न विचारतोयस तू. असं का मुलीला माहिती असेल की थ्रीसम, अरे बापरे ह्याला थ्रीसम आवडतं, असं का? चल घे घे. नाही 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 नाही, ते पुढच्या राऊंड पासून होतं ना. मग हा पुढचा राऊंड आहे. सर आय विल नॉट. तरी का तुला हा तिसरीपणा रे? नाही तिसरेपणा तू चुकतोयस कायम का? मी मध्ये तुझ्या एका एकदम अप्रतिम सिनेमाबद्दल तरी नाव नाही घेतलं, लॉकडाऊन. त्याच्यात त्या पोस्टर मध्ये भिंग घेऊन शोधावं लागतं. त्यामुळे मी त्या गर्दीबद्दल नाही बोलत आहे. आणि मला काय वाटतं की एक काय सगळ्याच पॉडकास्टमध्ये कसं असतं ना, एक वेगळा कंगोरा कलाकाराचा दिसला पाहिजे वगैरे वगैरे. तर तसे तुझे काही कंगोरे बाहेर यावेत, काही तंबोरे बाहेर यावेत. ठीक आहे, चुकलो मी. नाही, तू पहिलं प्रतिनिधित्वाला तू टाकलीस, सो आता हे कर. फरक काय पडतो? हां, ते फरक काय पडतो? कितीचे व्ह्यूज येणार आहेत असे तुला बघून? तरी तू बोलवलंयस मला, हे लक्षात घे. हॅशटॅग व्हॅलेंटाईन्स डे, हॅशटॅग त्याच्यासाठीच येतात लोक. मध्ये तो दिसून जातोस. बघ ठीक आहे, बघ चुकून जर या एपिसोडला जास्त व्ह्यूज आले ना, माझ्याकडे नाक घासायला येऊ नकोस. अजून एक दे, अजून एक दे, आपण वेगळा करू. तूच होस्ट होतोस का? चुकून काय नाव आहे पॉडकास्टचं, एकदम सिरियस पॉडकास्ट. आणि काय विझोट कंपनीनी तुला काढून मलाच बोलवलं होस्ट म्हणून, तर मग सांगू नकोस. साला हे दुःख काय खतम नाही होता बे. पृथ्वी प्रताप ला बायको म्हणणं पृथ्वीक हे तुझ्यामुळे आहे, हे मी तुला देणार आहे बरोबर येऊन. इतकी काय रे मजबुरी आयुष्यात? नाही त्याला बायको म्हणजे तोही मला बायको मानतो. आमचं ते हे अल्टरनेट डेज आहे. तर बायको मानण्याचं कारण म्हणजे आम्ही दमणला जेव्हा गेलो होतो शूटला लॉकडाऊनमध्ये, तर तेव्हा तो रूममेट होता माझा. सो ही हॅज OCD, आपण ते म्हणतो ना, सगळं क्लीन लागतं म्हण, किंवा हे असं पण नाही, मग असं सरळच आणि असं. म्हणजे पोझिशन्स त्याला प्रिसाइज लागतात. पोझिशन्स त्याला एकदम शेअर करतो एखाद्या व्यक्तीबरोबर, तर त्याला पोझिशन्स बाबा एकदम नीट लागतात. त्यामुळे ते जरा आमचं बायको नवरा बायको असं हे आहे. ठीक आहे, ती रुसते माझ्यावर आणि असं सगळं. अच्छा. मगाशी बोलता बोलता एक विषय निघाला, कार पण नीट नेटकी लागते वगैरे वगैरे. तर काँग्रेट्स, तू कार घेतलीस. थँक्यू. पुणे एकेकाळी 14 फेब्रुवारीला आम्हाला ये प्लीज, व्हॅलेंटाईन स्पेशल या. आता मी शुभंकर तावडे तुम्हाला बघतो नंतर येऊन. तर आता तू तयार राहा, एक 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 वाक्याला येतच राहील. म्हणजे काही वर्षांपूर्वी ज्या पद्धतीचे शिकारी ओमकार राऊत हे आहेत, ते एका मुलीच्या प्रेमात पडले म्हणे. काहीही बोलतोय हा माणूस. आणि इतके प्रेमात पडले की ते खरोखरीच पडले. झालं असं की त्या मुलीवरती, म्हणजे ती हातात आलेली मुलगी हातातून जाऊ नये म्हणून तिच्यासाठी काय पण या झोनमध्ये असलेले ओमकार राऊत त्या मुलीला यांच्या बाईकवरती बसायला भीती वाटायची, म्हणून ती मुलगी रिक्षात बसायची आणि ओमकार राऊत हे बाईकने तिला फॉलो करायचं. आणि मग एक 14 फेब्रुवारीचा दिवस आला. तुम्ही सांगू इच्छिता काय झालं? ती मैत्रीण होती
आणि रिक्षा म्हणजे आय गेस रात्रीची वेळ होती आणि ती रिक्षाने जात होती आणि म्हटलं तिला फॉलो करूया पण एक स्पीड ब्रेकर मला दिसला नाही आणि मी पडलो असं झालं.